वेलकम टू मैथमेटिक्स लर्निंग क्लास. मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स या टॉपिकवर आधारित काही एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर मेथड. फर्स्ट एक्झाम्पल आपण घेणार आहोत, सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. आपल्याला हा सेट रोस्टर मेथडमध्ये लिहायचा आहे. कोणताही सेट रोस्टर मेथडमध्ये म्हणजे लिस्टिंग मेथडमध्ये जर लिहायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं, त्याला नाव द्यावं लागतं. आपण या सेटला नाव देऊया. समजा कॅपिटल ई हे या सेटला आपण नाव दिलं. कोणत्याही सेटला कॅपिटल इंग्लिश अल्फाबेटनेच आपल्याला डिनोट करायला लागतं, म्हणून कॅपिटल ई आपण याला नाव दिलं. सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. आपल्याला नॅचरल नंबर्स माहित आहेत. कोणते कोणते नॅचरल नंबर्स? 1 2 3 4 5 6 7 8 अँड सो ऑन. आणि आपण लास्टला एलिमेंट लिहित नाही, म्हणजे याचा अर्थ काय होतो, या लिस्टला कुठेही एंड नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या नॅचरल नंबर्समधून, हा सेट ऑफ नॅचरल नंबर्स आहे, ह्या नॅचरल नंबर्समधून फक्त कोणते नंबर्स घ्यायचे आहेत? इव्हन. इव्हन नंबर आपल्याला माहिती आहे. कोणते इव्हन नंबर्स असतात? ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 और 8 यापैकी कोणता तरी एक डिजिट असतो. मग आपण या नंबरची लिस्ट बनवूया. 1 चालणार नाही, कारण युनिट प्लेसला 1 आहे. आपल्याला युनिट प्लेसला 2 4 6 8 और 0 पाहिजे. मग काय येईल? 2 आपल्याला घेता येईल. आपण 2 घेऊया. त्यानंतर 4 घेता येईल. 3 चालणार नाही आपल्याला. 4 6. त्यानंतर कोणता एलिमेंट घेणार? 8. 8 नंतर काय येईल? मग 9 घेता येणार नाही, म्हणून 10. त्यानंतर 12. या पद्धतीने आपल्याला हे एलिमेंट्स लिहायचे आहेत. हे एलिमेंट्स कुठे संपणार नाही, हे ऑब्जेक्ट्स कुठे संपणार नाहीत. आणि म्हणून आपण जो लास्टचा एलिमेंट आहे, शेवटचा एलिमेंट आहे, तो आपण इथे लिहित नाही, कारण तो नाहीच आहे. आणि महिरपी कंस म्हणजे कर्ली ब्रॅकेटने आपण त्याला क्लोज करणार आहोत. सेकंड एक्झाम्पल आहे, सेट ऑफ प्राईम नंबर्स. कोणते नंबर्स येणार आहेत यात? प्राईम नंबर्स. फ्रॉम, एक कंडिशन दिले त्याने, फ्रॉम 1 to 20. म्हणजे आपल्याला जे प्राईम नंबर्स घ्यायचे आहेत ते सर्व नाही घ्यायचे. कुठून कुठपर्यंत? 1 पासून तर 20 पर्यंत. मग आपल्याला काय माहीत पाहिजे? प्राईम नंबर म्हणजे काय आपल्याला माहित आहे. ज्या नंबरला 1 ने आणि त्या स्वतःने डिवाइड करता येतं त्याला आपण प्राईम नंबर म्हणतो. ए नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 1 अँड इट सेम इज कॉल्ड ए प्राईम नंबर. आता कोणकोणते प्राईम नंबर आहेत त्याची आपण यादी करून घेऊ आधी. 2 पासून प्राईम नंबरला सुरुवात होते. 2 हा असा नंबर आहे ज्याला आपण 1 ने आणि 2 ने डिवाइड करू शकतो. त्यानंतर 3. 4 चालणार नाही, कारण 4 ला 2 ने डिवाइड करता येतं, म्हणून 4 प्राईम नाही. 5. 6 ला 2 ने डिवाइड करता येतं, 1 ने डिवाइड करता येतं, 6 ने डिवाइड करता येतं आणि 2 ने डिवाइड करता येतं, म्हणून 6 चालणार नाही. कारण आपले नंबर्स कोणते घ्यायचे आहेत? ज्याला 1 ने डिवाइड करता येईल किंवा स्वतःने डिवाइड करता येईल, बस एवढंच. मग 6 चालणार नाही. 7. 7 ला फक्त 1 आणि 7 ने डिवाइड करता येतं. 8 चालणार नाही, कारण 8 ला 2 ने पण डिवाइड करता येतं, 1 ने आणि 8 नाही, म्हणून 8 चालणार नाही. त्यानंतर 9 ला 3 ने डिवाइड करता येतं, म्हणून 9 चालणार नाही. 10 चालणार नाही. 11 ला फक्त 1 आणि 11 ने डिवाइड करता येतं, म्हणून तो प्राईम आहे. 12
12ही चालणार नाही, कारण त्याला 2 ने डिवाइड करता येतं, 3 नाही, 4 नाही, आणि म्हणून तो नाही चालणार. त्यानंतर 13 ला फक्त 1 आणि 13 ने डिवाइड करता येतं. 14 जर आपण घेतला तर 14 ला 2 ने डिवाइड करता येतं, पुन्हा 7 नाही करता येतं, म्हणून तो चालणार नाही, कारण त्याला 1 ने डिवाइड करता येतं. 14 नाही, पुन्हा 2 आणि 7, म्हणून 14 चालणार नाही. 15 घेतला तर 15 ला 3 ने पण डिवाइड करता येतं, 3 5 जा 15, 5 ने डिवाइड करता येतं, 15 प्राईम नाही. 16 घेतला तर 2 8 जा 16 होतो, 8 2 जा 16, म्हणजे 2 ने आणि 8 ने डिवाइड करता येतं 16 ला, म्हणून 16ही आपल्याला प्राईम घेता येणार नाही. 17 ला मात्र फक्त 1 ने आणि 17 नेच डिवाइड करता येतं, म्हणून 17 प्राईम झाला. 18 प्राईम येईल का? नाही येणार, कारण 18 ला 2 ने डिवाइड करता येते, 3 ने करता येते, 6 ने करता येते, म्हणून 18 हा प्राईम नाही. त्यानंतर 19 हा असा नंबर आहे की ज्याला 1 ने आणि 19 नेच डिवाइड करता येतं, म्हणून 19. आपल्याला 20 पर्यंत जायचं आहे. 20 हा प्राईम नाही आहे, 20 ला 2 ने डिवाइड करता येतं, 5 ने, 10 ने, 4 ने, म्हणून 20 ही प्राईम नाही. म्हणून 1 पासून ते 20 पर्यंत जे प्राईम नंबर्स आहेत त्यांची लिस्ट आपण बनवली. आपण काय करतो, रोस्टर मेथडमध्ये किंवा कुठल्याही मेथडमध्ये सेट लिहिताना त्याला नाव देतो. आपण याला आपल्या पसंतीचं नाव द्यायचं आहे. समजा आपण कॅपिटल P असं नाव दिलं याला. यात कुठले एलिमेंट येणार आहेत? 2 3 5, 2 3 5, त्यानंतर 7 11 13, 7 11 13, 17 19, 17 19. अशा पद्धतीने आपण काय केलं मग, सेट ऑफ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. तुम्हाला सेट ऑफ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50 लिहिता येईल, फ्रॉम 1 to 70, 1 to 100. अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल्स ही बनवता येतील. आता थर्ड एक्झाम्पल आपण घेणार आहोत, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. मग आता आपल्याला जर हा सेट रोस्टर मेथडमध्ये लिहायचा असेल तर आपल्याला काय माहीत पाहिजे, सेट ऑफ इंटिजर्स. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सेट ऑफ इंटिजर्स शिकलो. सेट ऑफ इंटिजर्स आपण कसा लिहिला होता, तो आपण आय ने डिनोट केला होता, आणि आय मध्ये कुठले कुठले ऑब्जेक्ट्स, कुठले कुठले एलिमेंट आपण लिहिले होते, डॅश डॅश डॅश, -3, -2, -1, 0 1 2 3 अँड सो ऑन. हे पॉझिटिव्ह इंटिजर्स होते, हे निगेटिव्ह इंटिजर्स होते, आणि हे 0 असं आपण त्यात लिहिलं होतं, तेच आपण इथे लिहिलंय. आता आपल्याला कोणते इंटिजर घ्यायचे, फक्त निगेटिव्ह. मग कोणते येतील, -1 -2 -3, आणि कुठपर्यंत लिहिणार आपण, याला एंडच नाही आहे. निगेटिव्ह इंटिजर्सला एंड नाही आहे. त्याची लिस्ट जर केली आपण तर त्याला कुठे शेवट नाही आहे. लिहिताना आपण असंही लिहू शकतो, डॅश 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 -3 -2 -1, पण त्याऐवजी आधी -1 आपण लिहिला तरी चालेल. लक्षात आलं. मग सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्समध्ये आपण कसे एलिमेंट लिहिणार आहोत, हे पॉझिटिव्ह इंटिजर चालणार नाहीत, 0 चालणार नाही, -1 -2 -3 या पद्धतीने आपल्याला ते एलिमेंट्स लिहायचे आहेत. मग कसं लिहिणार बघा, आपण या सेटला नाव देऊया की कुठलंही कॅपिटल लेटर आपण सेटचं नाव म्हणून घेऊ शकतो. मग कुठलं एलिमेंट येणार आहे, -1 -2 -3 अँड सो ऑन. कुठेही त्याला एंड नसणार आहे. तुम्ही याला -1 -2 -3 असं वाचलं तरी चालेल. आता फोर्थ एक्झाम्पल आपण घेणार आहोत, सेट ऑफ बेसिक साऊंड्स ऑफ ए सरगम. सेट ऑफ बेसिक साऊंड्स ऑफ ए सरगम. बेसिक साऊंड्स ऑफ ए सरगम. सरगम मीन्स सूर. जे सप्त सूर आहेत ते आपल्याला माहित आहेत, त्या सप्त सुरांचा सेट आपल्याला लिहायचा आहे.
आणि कोणत्या मेथडमध्ये लिहायचं आहे? रोस्टर मेथडमध्ये, म्हणजे त्याची लिस्ट बनवायची. आपण सर्व सेट जे लिहिले त्यामध्ये आपण लिस्ट बनवले, कारण रोस्टर मेथडचं मिनिंग काय होतं? लिस्टिंग मेथड, म्हणजे एलिमेंटची आपल्याला लिस्ट बनवायला लागते. मग आता आपल्याला इथे सुद्धा लिस्ट बनवायची. या सेटला कुठलंही एक कॅपिटल लेटर नाव म्हणून आपण देऊ शकतो. समजा आपण याला एस असं नाव दिलं. आपल्याला काय करायचंय? लिस्ट बनवायची, यादी बनवायची. कोणाची? सप्तसुरांची, साऊंड्स ऑफ सरगम. सप्तसूर कोणते आहेत? सा, रे, ग, म, प, ध, नी आणि पुन्हा काय येणार आहे? सा. तो लिहिला गेलाय. पुन्हा सा लिहिण्याची गरज नाही. का? कारण आपण जेव्हा सेटची लिस्ट बनवतो त्यावेळेला ते जे ऑब्जेक्ट आहेत, एलिमेंट आहेत, हे रिपीट करण्याची गरज नाही. रिपीट आपल्याला करायचे नाहीत. म्हणून सा, रे, ग, म, प, ध, नी. 1 2 3 4 5 6 7 अशा पद्धतीने आपण काय केलंय? सेट ऑफ बेसिक साऊंड ऑफ ए सरगम. कुठल्या मेथडमध्ये लिहिलं आपण? रोस्टर मेथडने आपण हा सेट लिहिला आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत की आपल्याला जर काही सिम्बॉलिक फॉर्ममध्ये काही स्टेटमेंट दिलेले असतील तर ते वर्डमध्ये कसे लिहायचे. राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट. स्टेटमेंट कसं दिलेलं असणार आपल्याला? सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स मध्ये आपल्याला ते लिहायचे आहेत. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. 4/3 बिलॉंग्स टू Q. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की हे जे साइन दिसतंय याचं मिनिंग काय होतं हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय. हे कशाचं साइन आहे? बिलॉंग्स टू म्हणजे च्या मालकीचा असणे. म्हणजे 4/3 कोणाच्या मालकीचा आहे? Qच्या मालकीचा आहे. मागच्या वेळेला आपण पाहिलं हा जो बिलॉंग्स टू आहे या बिलॉंग्स टूच्या लेफ्ट साईडला जे काही दिलेलं आहे ते काय असतं? एलिमेंट किंवा ऑब्जेक्ट. आणि राईट साईडला जे काही दिलेलं आहे तो सेट असतो. म्हणजे Q हा सेट आहे आणि 4/3 काय आहे? एलिमेंट आहे. बिलॉंग्स टू अर्थ काय होतो? आपण मागच्या वेळेला पाहिलं की 4/3 इज ॲन एलिमेंट ऑफ Q. याचं रीडिंग कसं होईल मग? 4/3 एलिमेंट आहे आणि Q हा सेट आहे. 4/3 इज ॲन एलिमेंट ऑफ सेट Q. कसं आपण लिहिणार आहोत बघा? 4/3 is an element of set Q. अतिशय सोपं आहे. बिलॉंग्स टूचा अर्थ काय होतो की हा एलिमेंट या सेटमध्ये आहे. आता आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया. -2 डज नॉट बिलॉंग्स टू N. हे साइन कसलं आहे? इज नॉट बिलॉंग्स. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की हा जो एलिमेंट आहे -2 तो एनच्या मालकीचा नाही. म्हणजे काय? -2 हा सेट एन मध्ये नाहीये. -2 हा सेट एनचा एलिमेंट नाहीये. हे साइन आहे बिलॉंग्स आणि त्याला आपण काय केलंय? काट दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ इज नॉट बिलॉंग्स टू एन. मग याचा अर्थ काय होणार आहे? -2. आपण पाहिलं की या साइनच्या लेफ्ट साईडला जे आहे तो एलिमेंट आणि राईट साईडला जो असतो तो सेट. म्हणजे -2 हा एलिमेंट आहे, n हा सेट आहे. पण काट दिल्यामुळे -2 इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ सेट n. -2 इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ सेट n. आता आपण हे दोन एक्झाम्पल्स पाहिले. याहून थोडंसं वेगळं एक्झाम्पल आपण घेणार आहोत. कॅपिटल P बघा, स्मॉल नाही आहे, कॅपिटल. कुठलाही सेट आपण कॅपिटलने दाखवतो. तसं कॅपिटल P इज इक्वल टू स्मॉल p such that P is an odd number.
P is an odd number. बघा आता हा सेट आपल्याला वाचता आला पाहिजे. कसं बघा, या दोन एक्झाम्पल्सहून हे एक्झाम्पल वेगळे आहे. ह्या दोन एक्झाम्पल्स मध्ये काय आहे बघा, इथे कोणतं साइन आहे, बिलॉंग्स. इथे इज नॉट बिलॉंग्स, हे बिलॉंग्स टू, हे इज नॉट बिलॉंग्स टू, आणि इथे ते साइन नाही आहे, इक्वल टू आहे. म्हणजे आपल्याला P इज सेट, कारण हे कर्ली ब्रॅकेटमध्ये दिले म्हणजे हा सेट आहे. P इज ए सेट, इथपर्यंत वाचता येते. पण आता इथे पुढे वाचायचं कसं, आपल्याला काय करायला लागेल, सेट हा 2 मेथड्सने लिहिता येतोय आपल्याला माहिती आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सेट हा 2 मेथड्सने लिहिता येतो. आपल्याला चेक करायला लागेल इथे लिस्ट दिलेली आहे का. अरे इथे तर लिस्ट नाही आहे, याचा अर्थ हा सेट रोस्टर मेथडने लिहिलेला नाही. मग उरली कोणती मेथड, कोणती मेथड उरली मग आता, रूल मेथड. मग रूल मेथडमध्ये हा सेट आहे का, कसं चेक करतो आपण, या कर्ली ब्रॅकेटमध्ये जे मॅटर दिलेलं आहे त्याचे 2 पार्ट्स केलेले आहेत का चेक करावे लागतील. आहेत 2 पार्ट्स. फर्स्ट पार्टमध्ये P आहे आणि सेकंड पार्टमध्ये काय आहे, P इज अन ऑड नंबर. आणि हे दोघी पार्ट्स व्हर्टिकल बारने सेपरेट केलेले आहेत का, केलेले आहेत. म्हणजे हा सेट रूल मेथडने लिहिलेला आहे. आणि रूल मेथडने ज्या वेळेला आपण सेट लिहितो त्यावेळेला त्याचं वाचन कसं करायचं बघा. रूल मेथडमध्ये सेट लिहिताना काय करतात ते, पहिला जो पार्ट आहे हा पार्ट म्हणजे काय की ह्या सेटमध्ये जेवढे एलिमेंट आहेत त्या सर्व एलिमेंटचं हा P काय करतोय, प्रतिनिधित्व करतोय. म्हणजे P रिप्रेझेंट करतोय त्या सर्व एलिमेंट्सना. आणि P कसा आहे याचं मिनिंग काय होतं, P इज सच दॅट. P कसा आहे म्हणजे त्याचा रूल दिलेला आहे की तो कसा आहे, त्याची प्रॉपर्टी दिलेली आहे. P इज अन ऑड नंबर. म्हणजे याचा अर्थ या सेटमध्ये सगळे ऑड नंबर आहेत पण त्याची लिस्ट आपल्याला नाही दिलेली. जे जे ऑड नंबर आहेत 1 3 5 7 9 त्याची लिस्ट आपल्याला नाही दिलेली. पण रूल मेथडने आपल्याला हा सेट लिहिलेला आहे. तो कसा वाचायचा बघा, याचं मिनिंग काय होतं, सच दॅट P इज सच दॅट P इज अन ऑड नंबर. आता प्रत्येक नंबरची हीच प्रॉपर्टी आहे. आणि या सेटमध्ये एकच नंबर आहे का, नाही, भरपूर नंबर आहेत, खूप सारे नंबर आहेत. आता मग आपल्याला कसं रीड करावं लागेल, P इज, बघा कॅपिटल P इज ए सेट, कॅपिटल P इज ए सेट ऑफ ऑल पीज. ऑल पीज का, कारण एकच एलिमेंट नाही आहे, असे खूप आहेत. ऑल पीज सच दॅट, हे जे व्हर्टिकल बारचं साइन आहे ते काय सांगतं, सच दॅट P इज अन ऑड नंबर. P इज अन ऑड नंबर. अशा पद्धतीने आपल्याला काय करता आलंय की दिलेला जो सेट आहे रूल मेथडने तो आपल्याला रीड करता आला आणि राईटही करता आला, लिहिता आला आपल्याला. P इज ए सेट ऑफ ऑल पीज सच दॅट P इज अन ऑड नंबर. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग सेट युजिंग लिस्टिंग मेथड. पहिला जो आपण प्रश्न पाहिला होता त्यात काय दिलेलं होतं, लिस्टिंग ऐवजी रोस्टर दिलेलं होतं. रोस्टर अँड लिस्टिंग बोथ आर सेम, दोन्ही सारखेच आहेत. पहिला प्रश्न काय, ऑल मंथ इन द इंडियन सोलर इयर. भारतीय सौर वर्षामधील जेवढे मंथ आहे, जेवढे महिने आहेत त्याचं सेट आपल्याला लिहायचं. आणि मेथड कोणती वापरायची, लिस्टिंग. पहिलं काम काय, सेटला नाव देणे. कोणतंही इंग्लिश कॅपिटल अल्फाबेट हे या सेटचं नाव असेल. आपण या सेटला कॅपिटल M असं नाव देऊ. आता आपल्याला काय करायचंय, हा सेट लिहायचा. सेट कशात लिहितो आपण, कर्ली ब्रॅकेटमध्ये. कर्ली ब्रॅकेटमध्ये सेट लिहायचा आहे, पण मेथड कोणती वापरायची, मेथड वापरायची लिस्टिंग. म्हणजे आपल्याला काय करायचंय, लिस्ट करायची. कुणाची लिस्ट करायची, सर्व महिन्यांची. इंडियन सोलर इयर मध्ये जेवढे मंथ्स येतात, किती मंथ्स येतात, 12, त्याची लिस्ट करायची. आपल्याला माहिती आहे कोणते कोणते महिने आहेत त्याच्यात,
भारतीय सौरवर्षामध्ये कोणते कोणते आहेत? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. किती झाले मग? 12. आता आपण याची लिस्ट करायची आहे. इंग्रजीत लिहिताना चैत्र नाही लिहित आपण, चैत्रा, वैशाखा, ज्येष्ठा, आषाढा असं आपण लिहिणार. मग पहिला एलिमेंट लिहिणार आपण चैत्रा, चैत्रा. त्यानंतर वैशाखा, वैशाखा. मग त्यानंतर काय येईल? आषाढा, आषाढा. चैत्र, वैशाख, आषाढा. ज्येष्ठा आधी लिहिला, नंतर लिहिला तरी चालेल. ज्येष्ठा. चार झाले. त्यानंतर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, ज्येष्ठ, आषाढ. आता श्रावण, श्रावणा. श्रावणानंतर भाद्रपदा, भाद्रपदा. त्यानंतर येणार आहे अश्विन, अश्विन म्हणतो आपण, अश्विना, अश्विना. त्यानंतर कार्तिका, कार्तिक म्हणजे कार्तिका. त्यानंतर मार्गशीर्षा, मार्गशीर्षा. मार्गशीर्षानंतर पौष, पौषा. त्यानंतर माघ, माघा आणि फाल्गुना. शेवटचं काय असणार आहे? फाल्गुना. चेक करून घ्यायचं. एखादा सुटला तर नाही ना. 12 येतात का पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. अशा प्रकारे आपण काय केलं? मग ऑल मंथ, सगळे मंथ त्याची लिस्ट केली आणि आपण तो सेट लिहिला. आता सेकंड सेट आपण घेणार आहोत. सेट ऑफ लेटर, सेट ऑफ लेटर म्हणजे लेटरचा सेट लिहायचं. पण कशातले? लेटर इन वर्ड. कोणता वर्ड? कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट. हा जो वर्ड आहे याच्यात जेवढे लेटर आहे त्या सर्व लेटरचा सेट आपल्याला लिहायचा. आणि मेथड कोणती वापरायची? लिस्टिंग, म्हणजे आपल्याला लिस्ट बनवायची. पहिलं काम काय आपल्याला? या सेटला नाव देणे. मग या सेटला आपण आपल्या पसंतीचं नाव देऊ शकतो. समजा आपण या सेटला एल असं नाव दिलं, कोणतं नाव देता येईल? कॉम्प्लिमेंट हा जो वर्ड आहे ह्या वर्ड मधील सर्व लेटर्स आपल्याला इथे लिहायचे. पण कशी लिहायचे? लिस्टिंग मेथड. सगळ्यांची लिस्ट बनवायची. काळजी काय घ्यायची? कोणताही ऑब्जेक्ट किंवा एलिमेंट रिपीट होऊ द्यायचं नाही. आपण सुरुवात करूया. या वर्ड मध्ये पहिला लेटर कोणता आहे? सी. इथे जर कॅपिटल लेटर असेल तर कॅपिटल लिहा, स्मॉल असेल तर स्मॉल लिहा. मर्जीनुसार नाही लिहायची. जो वर्ड क्वेश्चन मध्ये दिलेला आहे त्या वर्ड मध्ये जसा लेटर असेल, कॅपिटल स्मॉल जसं असेल तसं लिहायचं. पहिला आला सी. आपण काय करतो? मग दुसरा एलिमेंट लिहिताना कॉमन सेपरेट करतो. ओ. थर्ड आहे एन. त्याच्यानंतर काय येणार आहे? पी. त्याच्यानंतर काय येणार आहे? एल. त्याच्यानंतर ई. ई आलाय का? यापूर्वी नाही. ई. त्याच्यानंतर एम. एम आलाय का? आलाय. कोणाला याची गरज नाही. ई. ई लिहिलाय का? लिहिलाय. एन. एन आहे का? नाही. एन. टी लिहिलाय का यापूर्वी? नाही. टी. या पद्धतीने आपण काय केलंय? मग कॉम्प्लिमेंट या वर्ड मध्ये जेवढे लेटर्स होते त्याचा सेट आपण लिहिलेला आहे. आता आपण थर्ड एक्झाम्पल घेणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जेव्हा एलिमेंट लिहितो त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक दोन एलिमेंट मध्ये कॉमा देणं गरजेचं आहे. आता पुढचा सेट आपण लिहिणार आहोत. सेट ऑफ ह्यूमन सेन्सरी ऑर्गन. म्हणजे काय? म्हणजे काय? जे आपले सेन्सरी ऑर्गन्स आहेत, ह्युमन सेन्सरी ऑर्गन, ज्ञानेंद्रिय, त्यांचा सेट आपल्याला लिहायचा आहे. आपल्याला माहिती आहे कोणते कोणते ज्ञानेंद्रिय आहेत ते. आणि
हा सेट आपल्याला कुठल्या मेथडने लिहायचे? लिस्टिंग मेथडने. सुरुवातीला आपल्याला सेटला नाव द्यावं लागेल. समजा आपण याला ओ असं नाव दिलं, कुठलंही नाव देता येईल. आता सेन्सरी ऑर्गन्स कोणते आहेत आपल्याला माहिती आहे. कोणते कोणते? नाक, कान, डोळे, त्वचा आणि जीभ. ते फक्त आपल्याला लिहायचे आणि त्याची काय करायची? लिस्ट करायची. सुरुवातीला आपण लिहूया स्किन, त्यानंतर टंग. स्किन म्हणजे त्वचा, टंग म्हणजे जीभ. त्यानंतर आईज, त्यानंतर इयर. होता राहिला आता स्किन झाला, टंग झाला, आईज झाला, इयर झाला, राहिला नोज. नोज. अशा पद्धतीने ही जी पंच ज्ञानेंद्रिय आहे त्याची आपण काय केली? लिस्ट केली. लक्षात आलं? मग सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन कसं लिहायचं. आता पुढचा एक सेट आहे सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. असं एक एक्झाम्पल आपण मागच्या वेळेस घेतलं. मेथड पण तीच होती, पण थोडा फरक आहे. त्या एक्झाम्पल मध्ये काय होतं? सेट ऑफ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. इथे एक्स्ट्रा वर्ड कुठला आहे? इव्हन. आपल्याला काय करायला लागणार आहे? हा सेट लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचा आहे, सेट लिहायचा आहे. म्हणून याला नाव देऊया आपण. समजा याला आपण एस असं नाव दिलं. आता आपल्याला लिस्ट करायची. प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. फर्स्ट क्वेश्चन मध्ये पाहिलं प्राईम नंबर्स कोणते आहेत? 1 पासून तर 20 पर्यंत 2, 3, 5, 7, 9, त्यानंतर 11, 13, 17 आणि 19. पण इव्हन पाहिजे कोणता? इव्हन. इव्हन म्हणजे काय? ज्या नंबरच्या युनिट प्लेसला म्हणजे एकच स्थानी 0, 2, 4, 6 और 8 असतो त्या नंबरला आपण इव्हन म्हणतो. मग इथे असे किती नंबर आहे चेक करूया. 2 आहे, युनिट प्लेसला 2 आहे. इथे नाही 0, 2, 4, 6, 8 युनिट प्लेसला आहे का चेक करूया. इथे नाही, इथे पण नाही म्हणजे फक्त 2. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की एकच असा इव्हन प्राईम नंबर आहे 1 to 20 पर्यंत की तो या सेट मध्ये येतो आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं? मग हे जे सेट्स आहेत दिलेले ते सर्व लिस्टिंग मेथड मध्ये लिहिले आहे. आतापर्यंत आपण कोणते प्रश्न पाहिले? दिलेला सेट लिस्टिंग मेथडने किंवा रोस्टर मेथडने एकच दोघांचा कसा लिहायचा पाहिलं. आता आपल्याला हे पाहायचंय की दिलेला सेट हा रूल मेथडने कसा लिहायचा. क्वेश्चन आहे राईट द फॉलोइंग सेट. राईट द फॉलोइंग सेट इन रूल मेथड. रूल मेथडने आपल्याला दिलेले सेट लिहायचे आहे. त्यातला फर्स्ट दिलाय कॅपिटल ए इज इक्वल टू. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण सेट लिहित असताना विचार करायचा आहे की मला हा सेट रूल मेथडने लिहायचा आहे. मग सेट मध्ये आपण जेव्हा ती लिस्ट लिहिणार आहोत तर लिस्ट लिहित असताना विचार करायचा आहे की यामध्ये एखादा रूल आहे का, कारण त्या रूलने आपल्याला तो सेट लिहायचा आहे. 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 81, 64, 81 आणि 100. आता आपण काय केलंय? येथे लिस्ट दिलेली. आपल्याला ही लिस्ट म्हणजे लिस्टिंग मेथड ने जो सेट लिहिलेला आहे तो कशात लिहायचा आहे? रूल मेथड मध्ये लिहायचा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, सेटचं नाव बदलवायचं नाही. आपल्याला लिस्टिंग मेथड मध्ये जर सेटचं नाव ए दिलेलं असेल तर रूल मेथड मध्ये सुद्धा सेटचं नाव एच लिहावं लागेल. आपण पाहिलं की रूल मेथड मध्ये सेट हा
सेट जेव्हा आपण लिहितो त्यावेळेला त्यातलं मॅटर आहे 2 पार्ट्स मध्ये आपल्याला डिवाइड करावं लागतं. किती पार्ट्स मध्ये? 2 पार्ट्स मध्ये. पहिल्या पार्ट मध्ये आपण काय करतो, हे जे एलिमेंट दिलेले ही जी लिस्ट दिलेली या सर्व एलिमेंटना रिप्रेझेंट करणारा एक एलिमेंट आपण लिहितो. कुठल्या लेटरने दाखवतो तो? कुठल्या तरी इंग्लिश स्मॉल लेटर. आपण समजा तो स्मॉल ए ने डिनोट करतो. त्यानंतर काय करतो आपण? सच दॅट. आपल्याला पुढचा पार्ट लिहायचा आहे. या दोनही पार्ट मध्ये आपण काय करतो? व्हर्टिकल बार देतो. पहिला पार्ट आपला पूर्ण झाला. पहिला पार्ट म्हणजे काय? या सर्व एलिमेंटला रिप्रेझेंट करणारा एलिमेंट. आता पुढे काय लिहायचंय? हा एलिमेंट म्हणजे काय? ए इज सच दॅट. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? या सर्व एलिमेंटचं, एलिमेंट म्हणजे इथे नंबर दिलेले आहेत, या सर्व नंबरचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. काय लक्षात येतं आपल्या की अरे 1 हा 1 चा स्क्वेअर आहे, 4 हा 2 चा स्क्वेअर आहे. 1 म्हणजे काय? 1 स्क्वेअर. 4 म्हणजे काय? 2 स्क्वेअर. 4 हा 2 स्क्वेअर आहे. 16 म्हणजे काय? 4 स्क्वेअर. 9 म्हणजे काय? 3 स्क्वेअर. याचा अर्थ काय होतोय की प्रत्येक नंबर हा स्क्वेअर आहे. कुठपर्यंत? हा 100 आपण कसा लिहू शकतो? 10 स्क्वेअर. म्हणजे 10 पर्यंतचे स्क्वेअर आपल्याला दिले. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की ए हा काय? स्क्वेअर आहे. पहिली गोष्ट, ए हा स्क्वेअर आहे. कुणाचा? 1 पासून तर 10 पर्यंत. 1 पासून तर 10 पर्यंतचे जे नंबर आहे त्या प्रत्येक नंबरला रिप्रेझेंट करणारा एक लेटर घेऊ आपण. रिप्रेझेंट करणारा एक लेटर घेऊ. समजा आपण ते स्मॉल एन घेतलं म्हणजे ए काय आहे? स्क्वेअर आहे. कुणाचा? स्मॉल एन चा. ए इज ए स्क्वेअर ऑफ स्मॉल एन. आणि स्मॉल एन कसा आहे? 1 पासून तर 10 पर्यंत आहे. म्हणजे तो नॅचरल आहे. नॅचरल म्हणजे काय? एन काय आहे? नॅचरल नंबर आहे. एन इज एन एलिमेंट ऑफ नॅचरल सेट. नॅचरल नंबरचा जो सेट आहे त्याचा एन हा एलिमेंट आहे. आणि एन ची व्हॅल्यू कुठपर्यंत असणार आहे? 1 पासून तर 10 पर्यंत. 10 पेक्षा ग्रेटर चालणार नाही, म्हणजे 11 पेक्षा लेस. अँड एन इज लेस दॅन 11. बघा पहिल्यांदा काय केलं आपण? या एलिमेंटचं ऑब्झर्वेशन केलं. आपल्या लक्षात आलं की प्रत्येक नंबर कशाचा तरी स्क्वेअर आहे. म्हणून आपण काय केलं? ए हा कशाचा स्क्वेअर आहे? एन चा असं लिहिलं. आता एन म्हणजे काय? कोणाचा स्क्वेअर आहे. हा कोणाचा स्क्वेअर आहे? 1 चा आहे, 2 चा आहे, 3 चा, 4 चा, 5 चा, कुठपर्यंत? 10 पर्यंतचा. आणि हे सगळे नंबर कसे? नॅचरल. म्हणजे एन बिलॉंग्स टू एन. आणि एन ची व्हॅल्यू कशापेक्षा ग्रेटर नको? 10 पेक्षा ग्रेटर नको, म्हणजे 11 पेक्षा लेस. काही मुलं असं लिहितील एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. म्हणजे 10 पण चालेल, 10 पेक्षा लेस पण चालेल, असंही काही मुलं लिहितील. आता आपण पुढचं एक्झाम्पल घेणार आहोत. सेकंड, b इज इक्वल टू 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48. ज्यावेळेला आपण हे नंबर्स लिहित होतो तर आपल्याला काहीतरी त्यामध्ये रूल दिसत होता. तो रूल आपण लिहिणार आहोत. आपल्याला हा सेट कोणत्या मेथडने लिहायचा आहे? रूल मेथडने. सेटला आधी नाव द्यायचंय. जर आपल्याला प्रश्नात नाव दिलेलं असेल तर नाव बदलवता येणार नाही. तेच घ्यायला लागेल. पी इज इक्वल टू काय करतो आपण? रूल मेथडने सेट लिहिताना दिलेल्या सेटचे 2 पार्ट्स करतो आणि त्या दोघांमध्ये कोणतं साइन देतो? व्हर्टिकल बारचं साइन देतो. आता हे जे एलिमेंट आहे या सर्व एलिमेंटना रिप्रेझेंट करणारं एक स्मॉल लेटर आपल्याला घेता येईल. कोणतं पण घ्या. समजा आपण स्मॉल पी घेतो. आता आपल्याला काय करायचंय? हा बी काय आहे? बी कोणता रूल दाखवतो? म्हणजे हा प्रत्येक एलिमेंट म्हणजे नेमकं काय? ऑब्झर्वेशन केल्यावर लक्षात येईल की प्रत्येक एलिमेंट हा 6च्या पटीचे. म्हणजे काय? एव्हरी एलिमेंट इज अ मल्टिपल ऑफ 6. 6च्या पटीमध्ये. हा कसा लिहिणार? 6 × 1. हा 6 × 2, 6 × 3,
6 into 4 किंवा 1 into 6 असं लिहिलं तरी चालेल. 1 into 6 असंही आपल्याला सांग किंवा 6 into 1, 6 into 2, 6 into 3, 6 into 4, 6 into 5, 6 into 6, 6 into 7, 6 into 8. याचा अर्थ काय होतोय की p हा काय आहे 6 into समथिंग, 6 into काहीतरी. मग त्याच्याबद्दल आपण काय घेऊया n. 6 आणि n च्या मध्ये मल्टिपलचं साइन आहे, ते नाही लिहिलं तरी चालतं. पण आता n ची किंमत आपण काय लिहू शकतो, n 1 पासून तर 8 पर्यंत आहे आणि सगळे नंबर कसे नॅचरल. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला लिहायला लागेल की n हा नॅचरल आहे आणि n ची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत आहे 1 पासून 8 पर्यंत. याचा अर्थ 9 पेक्षा लेस आहे, n इज लेस दॅन. अशा पद्धतीने आपण काय केलं, मग हा सेट दिलेला सेट रूल मेथडने कसा लिहायचा ते पाहिजे. थर्ड एक्झाम्पल आपण घेऊया. C इज इक्वल टू स्माइल, SMILE. जरी मी स्माइल म्हटलं तरी हा स्माइल नाही, सेपरेट लेटर्स आहेत SMILE. आपला प्रश्न काय आहे, राईट द फॉलोइंग सेट इन रूल मेथड. हा सेट आपल्याला रूल मेथडने लिहायचा आहे. सर्वात आधी सेटचं नाव बदलवायचं नाही, जे दिलंय तेच घ्या. आता आपल्याला हे जे 5 लेटर दिलेले आहेत SMILE या सर्व लेटर्सना रिप्रेझेंट करेल असं आपल्या मर्जीनुसार एक स्मॉल लेटर आहे. समजा आपण ते स्मॉल सी घेतलं. आता स्मॉल सी काय रिप्रेझेंट करेल, मग स्माइल या वर्ड मधील लेटर्स आहे. स्माइल या वर्ड मधील लेटर्स आहे. C is a letter in a word smile. स्माइल हे जे वर्ड आहे या वर्ड मधील हे लेटर्स आहे. D इज इक्वल टू ATE. सोपं आहे. याप्रमाणेच आपल्याला करायचं आहे. दिलेला सेट तसंच लिहा, दिलेल्या सेटचं नाव तसंच लिहा. त्यानंतर आपल्याला दिलेला सेट हा रूल मेथडने लिहायचा आहे. म्हणून काय करणार आपण, हे जे 3 एलिमेंट्स आहेत यांना रिप्रेझेंट करणारं कुठलंही लेटर आपण घेऊ शकतो. समजा स्मॉल डी आपण घेतला. आपल्याला काय करायचं आहे, डी कसा आहे, डी कसं आहे ATE यापासून एखादा वर्ड बनतो का, बनतो. टी टी या वर्ड मधील एक आहे लेटर आहे. म्हणजे कसं लिहिता येईल, डी इज ए लेटर इन ए वर्ड टी. टी या वर्ड मधील एक लेटर आहे.